हॅलो एव्हरीवन. ऑपरेशन रिसर्चमधला हा आणखीन एक प्रॉब्लेम आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. आणि त्याच्यासाठी जी मेथड आपण यूज करणार आहे त्या मेथडचं नाव आहे बिग एम मेथड. पहिल्यांदा प्रॉब्लेम स्टेटमेंट मी वाचतो. मिनिमाइज झेड इज इक्वल टू 7x1 प्लस 15x2 प्लस 20x3. हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे जे आपल्याला मिनिमाइज करायचं आहे. सब्जेक्ट टू कन्स्टंट त्याने दिलेले आहे 2x1 प्लस 4x2 प्लस 6x3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 24. आणि 3x1 प्लस 9x2 प्लस 6x3 ग्रेटर दॅन इक्वल टू 30. आणि x1 x2 x3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो हे त्यांनी कन्स्टंट दिलेले आहेत. हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे आणि आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हे फायनल झेडचं उत्तर हे मिनिमम पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन शोधायचं आहे आणि त्याच्यासाठी मग करस्पॉन्डिंग x1 x2 आणि x3च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. तर त्या फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला कराव्या लागतील. पहिली स्टेप म्हणजे आपल्याला हे जे इक्वेशन आहे, हे जे कन्स्ट्रेंटची इक्वेशन आणि ऑब्जेक्टिव्ह इक्वेशन दिलेले आहेत त्याला आपल्याला एका स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागेल. हां. आणखी पर्टिक्युलर या बिग एम मेथडसाठी आपण दोन व्हेरिएबल्स कन्सिडर करतो. त्यातलं पहिलं व्हेरिएबल म्हणतोय मी, त्यांना म्हणतो आपण आर्टिफिशियल व्हेरिएबल. त्यांची नावं मी देते A1 आणि A2. A1 मी हे पहिला जो काही कन्स्टंटचं इक्वेशन त्याने दिलेलं आहे त्याच्यासाठी मी A1 हा आर्टिफिशियल व्हेरिएबल कन्सिडर करणार आहे. आणखी A2 हा आर्टिफिशियल व्हेरिएबल मी सेकंड कन्स्टंटचं इक्वेशन जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी कन्सिडर करणार आहे. ते सोडून मी अजून दोन व्हेरिएबल्स कन्सिडर करतोय. त्यांचं नाव आहे स्लॅक व्हेरिएबल. S1 आणि S2 हे स्लॅक व्हेरिएबल आहेत. पुन्हा तेच S1 स्लॅक व्हेरिएबल मी हा जो पहिला कन्स्टंटचं इक्वेशन आहे त्याच्यासाठी आहे आणि S2 दुसरं कन्स्टंटचं इक्वेशन आहे त्याच्यासाठी आहे. सो मेनली या कन्स्टंटच्या इक्वेशनमध्ये इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साईन आहे, इथं सुद्धा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साईन आहे. त्यामुळं इथं जे काय आपण स्लॅक व्हेरिएबल्स आहेत हे स्लॅक व्हेरिएबल्स इथल्या कन्स्टंटच्या इक्वेशन मधून वजा करू. आणखी आर्टिफिशियल व्हेरिएबल जे काय आहे ते आपण काय करणार इक्वेशन्स मध्ये ऍड करणार. मी पहिल्यांदा इथं इक्वेशन लिहितो म्हणजे कळेल मला काय म्हणायचं ते. बघा, मी इक्वेशन लिहून घेतलं. हे इक्वेशन जे जसं होतं तसं लिहून घेतलं. पहिला 2x1 प्लस 4x2 प्लस 6x3, 2x1 प्लस 4x2 प्लस 6x3. आणखी इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साईन आहे, इथं सुद्धा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साईन आहे. त्यामुळे मी इथं स्लॅक व्हेरिएबल काय केला वजा केला. त्यामुळे इथं मी कोएफिशियंट दिलेला आहे -1s1. आणखी आर्टिफिशियल व्हेरिएबल A1 जो आहे तो मी इक्वेशन मध्ये ऍड केलेला आहे. सरप्लस स्लॅक व्हेरिएबल जो काय आहे तो मी सबस्ट्रॅक्ट केलेला आहे. आणखी आर्टिफिशियल व्हेरिएबल मी काय केलेला आहे ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर मग मी हे ग्रेटर दॅन इक्वल टू साईन आहे त्याला मी इक्वल टू साईन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर इनइक्वॅलिटीला मी इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करून हे इक्वेशन चेंज करून असं लिहिलेलं आहे. आता तर हे पहिलं इक्वेशन जसं लिहिलं मी सेम तसं आता मी दुसरं इक्वेशन लिहितो. सो दुसरं इक्वेशन काय होतं आपलं 3x1 प्लस 9x2, 3x1 प्लस 9x2 प्लस 6x3. ह्याच्यामध्ये सुद्धा आता इथं साईन ग्रेटर दॅन इक्वल टू आहे त्यामुळे मी स्लॅक व्हेरिएबल काय केला वजा केला. S2चं कोएफिशियंट मी 1 दिलेला आहे. इथं सुद्धा मी S1चं कोएफिशियंट 1 दिलेला आहे आणि इथं ग्रेटर दॅन इक्वल टू साईन आहे त्यामुळे मी इथं मायनस साईन किंवा स्लॅक व्हेरिएबल मी काय केलेला आहे वजा केलेला आहे. आणखी आर्टिफिशियल व्हेरिएबल मी काय केलेलं आहे इथं ऍड केलेलं आहे. A1 आर्टिफिशियल व्हेरिएबल आहे पहिल्या इक्वेशनसाठी आणि A2 आहे आर्टिफिशियल व्हेरिएबल दुसऱ्या इक्वेशनसाठी. आता ह्याच्यानंतर नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट कन्सिडर करतो आपण. सो नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट काय आहेत आपले x1 x2 x3, s1 s2 s3 आणि A1 A2 ह्या सगळ्यांची व्हॅल्यू काय असेल ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तर इथं पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं जे इक्वेशन्स त्याने दिलेले होते ते सगळे इक्वेशन्स आपण कन्स्टंटचे सगळे इक्वेशन आपण इनइक्वॅलिटीचे इक्वेशन्स इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहेत. आता जसं आपण हे कन्स्टंट मॉडिफाय केले तसं आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन सुद्धा काय करावं लागेल मॉडिफाय करावं लागेल. बिग एमचा जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये आपल्याला त्याला आणावं लागेल. तर फॉर्म बिग एमच्या फॉर्ममध्ये आणण्यासाठीची ही पुढची स्टेप करतोय आपण. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपल्याला तसं मॉडिफाय करावं लागेल. मी पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इथे लिहून घेतो. तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे बघा, झेड इज इक्वल टू
जे त्यांनी सुरुवातीला दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन 7x1 प्लस 15x2 प्लस 20x3 मी आहे तसं लिहून घेतलं. आणखी इथं जे स्लॅक व्हेरिएबल्स चे कोइफिशियंट्स मी 1 1 कन्सिडर केलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये मात्र मी काय करत होते 0s1 0s2 0s1 0s2 मी कन्सिडर करतोय. करस्पॉन्डिंग कन्स्टंट इक्वेशनचे ते स्लॅक व्हेरिएबल्स आहेत. आणखी MA1 आणि MA2 हे आर्टिफिशियल व्हेरिएबल आहेत आणि त्याचे करस्पॉन्डिंग असणारे ते कोइफिशियंट आहेत. MA1 आणि MA2. आता याच्यामध्ये M म्हणजे काय? तर M म्हणजे मोस्ट पॉझिटिव्ह किंवा मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू. तर M ला आपण काय म्हणतो बघा, M ला म्हणतो आपण मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू. M हा मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे किंवा मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. तर इथं जसे आपण इक्वेशन्स इनइक्वेलिटीचे इक्वेलिटीमध्ये कन्वर्ट करून घेतलं, सो त्याच्यानुसार हे इथलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण बिग एम चा जो फॉर्म आहे बिग एमच्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करून घेतलेला आहे. आता मी इनिशियल सिम्प्लेक्स टेबल जिथं आपण इटरेशन 0 असतं आपलं, तो इनिशियल सिम्प्लेक्सचा टेबल इथे क्रिएट करून घेतोय. त्याला आपण इटरेशन 0 म्हणतो. आणि मेनली ह्या टेबलमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतात, तर त्या सगळ्या जे काय कॉलम्स आहेत ते मी ऑलरेडी इथं बनवून घेतलेले आहेत, त्याची नावं दिलेली आहेत. वन बाय वन आपण त्यांना बघू. तर बघा, सगळ्यात पहिला रोजना आपण नावं देतो. सपोज इथं 2 रो आहेत, रो 1 आणि रो 2 आहे. त्याच्यानंतर बेसिक व्हेरिएबल्स जे आहेत, हा, तर बेसिक व्हेरिएबल्स म्हणजे मी कुठले कन्सिडर करतो इथं आर्टिफिशियल व्हेरिएबल्स त्यांनी आपल्याला पण ह्या प्रॉब्लेममध्ये कन्सिडर केलेले आहेत. सो आर्टिफिशियल व्हेरिएबल कुठले कन्सिडर केले आहेत आपण A1 आणि A2 हे 2 आर्टिफिशियल व्हेरिएबल आपण कन्सिडर केलेले आहेत. आणि आता बघा इथं इथं जर मी बघितलं तर ह्या व्हॅल्यूज ज्या मी लिहिलेल्या आहेत x1 x2 x3 s1 s2 a1 a2, तर इथं S1 च्या करस्पॉन्डिंग कॉलमची व्हॅल्यू 7 लिहिलेली आहे. तो 7 म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये x1 चा कोइफिशियंट, सेम तसं x2 चा कोइफिशियंट, सेम x3 चा कोइफिशियंट, सेम S1 चा कोइफिशियंट, S2 चा कोइफिशियंट, त्याच्यानंतर A1 चा कोइफिशियंट, आणखी A2 चा कोइफिशियंट. इथं लक्षात ठेवा S1 S2 हे स्लॅक व्हेरिएबल्स आहेत आणि A1 आणि A2 हे काय आहेत आर्टिफिशियल व्हेरिएबल आहेत. सिम्पली आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शनकडे बघून करस्पॉन्डिंग x1 x2 x3 s1 s2 a1 a2 चे कोइफिशियंटची व्हॅल्यू ह्या रो वाईज अशा लिहून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आता म्हणजे बेसिकली मी म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये जे कोइफिशियंट्स आहेत, बेसिक व्हेरिएबलचे जे काय कोइफिशियंट्स आहेत, त्या कोइफिशियंटची व्हॅल्यू आपण इथं मेन्शन करून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर इथं आर्टिफिशियल व्हेरिएबल्स आपण लिहून घेतलेले आहेत A1 आणि A2 त्याचे कोइफिशियंट्स. सो इथं आर्टिफिशियल व्हेरिएबल आहेत A1 आणि A2 त्याचे कोइफिशियंट्स काय आहेत ऑब्वियस M. M म्हणजे काय मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू किंवा मोस्ट पॉझिटिव्ह किंवा मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू हा आपण A1 आणि A2 चा काय घेतलेला आहे कोइफिशियंट घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं या रो वाईज किंवा कॉलम वाईज व्हॅल्यू काय करायच्या आहेत फिल करायच्या आहेत. आता ह्या व्हॅल्यू आपण कशा घेणार, तर त्या इथं लिहिण्यासाठी आपण इथं जी कन्स्ट्रेंट इक्वेशन लिहून घेतलेली आहेत त्या कन्स्ट्रेंट इक्वेशनचा उपयोग करणार. आणि बेसिकली इथं डिसिजन व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट्स आहेत, स्लॅक व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट्स आहेत, आर्टिफिशियल व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट्स आहेत, हा, तर ते कोइफिशियंट्स मी तिथं लिहून घेणार. त्या टेबलमध्ये मी ते रिप्लेस करणार. बरोबर. आता सिम्पली मी जर हे पहिलं इक्वेशन बघितलं तर इथं x1 चा कोइफिशियंट आहे 2, x2 चा आहे 4, x3 चा आहे 6, s1 चा आहे -1 आणि A1 चा आहे 1. आणि इकडं राईट हँड साईडची जी काय व्हॅल्यू आहे 24, राईट हँड साईडची जी व्हॅल्यू आहे 24, ती राईट हँड साईडची व्हॅल्यू मी ह्या पर्टिक्युलर कॉलममध्ये तशी लिहून घेणार. ठीक आहे. तर मी जर पहिल्या इक्वेशनसाठी त्या सगळ्या व्हॅल्यू जर लिहून घेतल्या तर त्या व्हॅल्यू अशा असतील. सिम्पली मी कोइफिशियंट लिहिलंय 2x1 4x2 त्याच्यानंतर 6x3 त्याच्यानंतर -s1 त्याच्यानंतर S2 ची इथे व्हॅल्यू आहे का, इथे व्हॅल्यू नाही आहे, त्यामुळे मी हे इथं असं लिहू शकतो की 0s2 0s2 प्लस
1A1 आणि इथं कशाची व्हॅल्यू नाही आहे, A2 ची व्हॅल्यू नाही आहे, त्यामुळे मी इथं लिहू शकतो 0A2 0A. सो करस्पॉन्डिंग मी तिथं 0 आणि 0S2 मेन्शन केलेला आहे. सेम जसं मी ह्या इक्वेशनसाठी लिहिलं तसं मी या इक्वेशनसाठी सुद्धा लिहून घेईन. सो 3x1 मी इथे व्हॅल्यू पहिला मेन्शन करून घेतो सगळ्या. सो 3x1 9x2 6x3. त्याच्यानंतर बघा ह्या इक्वेशनमध्ये S1 नाही आहे, त्यामुळे इथं मला काय लिहायला लागेल प्लस 0S1 प्लस प्लस म्हणण्यापेक्षा -1S2. त्याच्यानंतर इथं A1 ची टर्म नाही आहे, त्यामुळे मी इथं लिहीन की 0A1 प्लस 1A राईट. तर सिम्पली इथं इक्वेशन्समध्ये असणारे कोइफिशियंट आपण लिहून घेतले इथं. त्याच्यानंतर या इक्वेशनचे जे काही सगळे कोइफिशियंट्स आहेत ते सगळे कोइफिशियंट्स आपण इथे मेन्शन करून घेतले आणि इथं असणारे राईट हँड साईडच्या व्हॅल्यू 24 आणि इथं असणारी 30 व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला झेड जे ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो झेड ची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करणार. सो झेड म्हणजे सिम्पली आपण इथं जो बेसिक आर्टिफिशियल व्हेरिएबल आहेत त्या आर्टिफिशियल व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट्स आपण इथे मेन्शन केलेले आहेत त्या कोइफिशियंट्सनं करस्पॉन्डिंग कॉलम्सनं आपण मल्टिप्लाय करणार आणि कॅल्क्युलेशन मी कसं करणार ते m × 2 प्लस m × 3 ती व्हॅल्यू मी इथं असेल. त्याच्यानंतर m × 4 प्लस 9 × m. नेक्स्ट या कॉलमसाठी 6m प्लस 6m. सेम म्हणजे m × 6 प्लस m × 6. नेक्स्ट कॉलमसाठी m × -1 प्लस m × 0. सो अशा मी सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेईन. आणि त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून जर मी सगळ्या इथं मेन्शन केल्या तर त्या व्हॅल्यू मला कशा भेटतील, अशा भेटतील. 5m 3 + 2 5 9 + 4 13 6 + 6 12 -1 + 0 -1 0 -1 -1 1 + 0 1 0 + 1 1. सिम्पली इथं m का आहे, कॉमन आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या झेडजेच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतल्या. आता नेक्स्ट मला कॅल्क्युलेट करायचं आहे CJ - ZJ. इथेही आपण ह्या CJ ची व्हॅल्यू लिहून घेतलेल्या आहेत. CJ म्हणजे काय आहे, करस्पॉन्डिंग इक्वेशन्स मधले कोइफिशियंट्स आहेत ते. किंवा सिम्पली जे मेन आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे त्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये असणारे x1 x2 x3 S1 S2 आणि A1 A2 चे कोइफिशियंट्स आपण इथं लिहून घेतलेले आहेत. तर त्या कोइफिशियंट्स मधून आता ज्या झेडजेच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या त्या सिम्पली आपण काय करू, मायनस करू. बरोबर. म्हणजे इथं असणारी व्हॅल्यू काय असेल 7 - 5m. इथं असणारी व्हॅल्यू 15 - 13m. इथं असणारी 20 - 12m. त्याच्यानंतर असेल 0 प्लस m. बरोबर. जे काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण असेल ते करू आणि इथं मग ते आपण सगळ्या व्हॅल्यू लिहून घेऊ. तर व्हॅल्यू येतील 7 - 5m 15 - 13m 20 - 12m 0 प्लस m. त्याच्यानंतर इथं 0 प्लस m. त्याच्यानंतर m मायनस m 0 पुन्हा इथं m मायनस m 0. तर इथं आपण बेसिकली हा एक टेबुलर फॉर्म मध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतल्या. आता ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतल्यानंतर आपल्याला ऑप्टिमॅलिटीची कंडिशन चेक करावी लागेल. म्हणजे ॲट द एंड सोल्युशन हे ऑप्टिमल आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. सो त्याच्यासाठी आपण ऑप्टिमॅलिटीची कंडिशनचा यूज करतो. आणि ऑप्टिमॅलिटीची कंडिशन का आहे, तर प्रॉब्लेम जो आहे आपला हा मिनिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मॅक्सिमायझेशनचा सुद्धा असू शकतो. तर डिपेंड आहे प्रॉब्लेम कुठल्या टाईपचा आहे. जर प्रॉब्लेम मॅक्सिमायझेशनचा असेल तर आपण थंब रूल काय वापरतो, मॅक्सिमायझेशनचा प्रॉब्लेम असेल तर CJ - ZJ इथं असणाऱ्या ह्या रोच्या सगळ्या व्हॅल्यू मॅक्सिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी ते शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आणि जर प्रॉब्लेम हा मिनिमायझेशनचा असेल तर त्या केसमध्ये मात्र मिनिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी CJ - ZJच्या सगळ्या व्हॅल्यू ते शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे एकतर व्हॅल्यू 0 असावी किंवा ती व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असावी. बरोबर. इथं जर मी ही कंडिशन या टेबलमध्ये जर चेक केली करस्पॉन्डिंग CJ - ZJच्या रोला,
तर इथं मला काय कळतं बघा, आपण यम हा मोस्ट पॉझिटिव्ह किंवा मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू असं कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळं 1, 2, 3, 4 ह्या 4 व्हॅल्यूना काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्या ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहेत. पण जर मी इथं ह्या 3 व्हॅल्यूंचा विचार केला, तर मी असं म्हणू शकतो की यम म्हणजे जस्ट कळण्यासाठी म्हणतो मी, यमची व्हॅल्यू 1000 आहे असं कन्सिडर करा. तर मी सिंपल इथं 7 वजा 7 मायनस 5 इंटू 1000 केलं, तर उत्तर असेल 7 मायनस 5000. इथं असेल 15 मायनस 13,000. इथं असेल 20 मायनस 12,000. बरं. म्हणजे मी ह्या 3 व्हॅल्यू एकमेकाशी कंपेअर केल्या, तर मला काय कळतं की पर्टिक्युलर 15 मायनस 13 यम, म्हणजे इथं जर मी अझूम केलं की यमचं उत्तर मोस्ट पॉझिटिव्ह मॅक्सिमम पॉझिटिव्ह म्हणजे 1000 आहे असं जर मी अझूम केलं, कन्सिडर केलं, तर ह्या तिघांपैकी पर्टिक्युलर इथं काय होतं, उत्तर येणारं हे मोस्ट निगेटिव्ह येतं. मोस्ट निगेटिव्ह उत्तर येतं. तर ऑप्टिमॅलिटीची कंडिशन इथं रिच झालेली नाहीये, कारण ह्या पर्टिक्युलर 3 व्हॅल्यूसाठी येणारं उत्तर हे काय आहे, निगेटिव्ह आहे. आणि आपल्याला सीजे मायनस झेडजेचं उत्तर हे काय पाहिजे, ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे, जर सोल्युशन हे ऑप्टिमल आहे असं म्हणायचं असेल तर. त्यामुळे आपल्याला इथं आपण जे केलं ते इटरेशन 0 केलं. पहिलं इटरेशन होतं आपलं. पहिलं म्हणू शकत नाही मी, 0 इटरेशन होतं. आता मात्र आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट इटरेशनला जावं लागेल. नेक्स्ट इटरेशनला जायच्या अगोदर आपल्याला काय ठरवावं लागेल बघा, मी आत्ता जे करणार ते इटरेशन 1 करणार, पण इटरेशन 1 ला जायच्या अगोदर आपल्याला इंटरिंग व्हेरिएबल आणि लिव्हिंग व्हेरिएबल डिसाईड करावा लागेल. तर इंटरिंग व्हेरिएबल मी कसा डिसाईड करणार, सो इंटरिंग व्हेरिएबल म्हणजे मी सीजे मायनस झेडजेच्या या पर्टिक्युलर रो मध्ये जी मोस्ट निगेटिव्ह टर्म आहे, तो पर्टिक्युलर कॉलम मी एंटरिंग व्हेरिएबलचा कॉलम घेणार, आणि त्याच्यानंतर मी इथे एक रेशो कॅल्क्युलेट करणार. रेशो कॅल्क्युलेट करणार, मी दाखवतो थोड्या वेळात तो कसा करतो ते. आणि त्या रेशोच्या बेसिसवरती ज्या रेशोची व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल इथं, तो काय असेल, लिव्हिंग व्हेरिएबल असेल. ठीक आहे. तर बघा, इंटरिंग व्हेरिएबल म्हणजे या सीजे मायनस झेडजेच्या रो मधली मोस्ट निगेटिव्ह टर्म. आता इथं मोस्ट निगेटिव्ह टर्म कोणती आहे, 15 मायनस 13 यम. तर हा करस्पॉन्डिंग कॉलम म्हणतो मी, हा करस्पॉन्डिंग कॉलम जो मी आता रेड केला, हा काय असेल, इंटरिंग व्हेरिएबल असेल. आणि त्याच्यानंतर मी रेशो कॅल्क्युलेट करणार, आणि तो रेशो घेताना मी काय करणार, इथं ह्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे इथं जे मी व्हॅल्यू घेतली आता, करस्पॉन्डिंग रो R1 ची व्हॅल्यू आहे 4 आणि करस्पॉन्डिंग रो R2 ची व्हॅल्यू आहे 9. तर मी रेशो कसं कॅल्क्युलेट करणार, इथं राईट हँड साईडची जी व्हॅल्यू आहे 24, या 24च्या व्हॅल्यूला मी या 4 ने डिवाइड करणार आणि या 30ला 9 ने डिवाइड करणार. हा, म्हणजे सरळ सरळ मी काय करतो बघा, इथं आता 24/4 आणखी 30 30 डिवायडेड बाय ही 9 व्हॅल्यू. सो 30/9 अँड 24/4. तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली मी तर किती, तर 24/4 6 अँड 30/9. सो जर मी कॅल्क्युलेशन केलं तर ती व्हॅल्यू मला किती दिसते, 10/3. बरोबर. आणि इथं जर मी आता ह्या दोन व्हॅल्यू कम्पेअर केल्या, तर ह्या दोघांमधली जी काय आहे, मिनिमम जो रेशो आहे, तो मिनिमम रेशो आपल्याला काय करावा लागेल, तो करस्पॉन्डिंग कॉलम जो का असेल, तो करस्पॉन्डिंग रो जो का असेल, तो आपल्याला लिव्हिंग व्हेरिएबल आहे असं कन्सिडर करावं लागेल. मग मी इथं जर रेशो कम्पेअर केले, तर इथं 24/4 उत्तर येतं 6, आणि इथं 30/9 जर मी केलं तर ते उत्तर आन्सर येतं 10/3, म्हणजे नियर अबाउट मी म्हणतो 3.33 समथिंग. बरोबर. सो 3.33 राईट. तर इथं जर मी म्हटलं, तर रेशो जो आहे, तो रेशो, हा जो सेकंड नंबरचा रो आहे, हा जो पर्टिक्युलर रो आहे, इथं येणारे व्हॅल्यू, इथं असणारी व्हॅल्यू काय आहे, कमी आहे. बरोबर. इथं रेशो लेस आहे, त्यामुळे हा करस्पॉन्डिंग जो काय रो आहे, हा रो काय असेल, लिव्हिंग व्हेरिएबल असेल. एंटरिंग व्हेरिएबल म्हणजे सीजे मायनस झेडजे मध्ये असणारी मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू, आणखी लिव्हिंग व्हेरिएबल ठरवण्यासाठी हा झाला एंटरिंग व्हेरिएबल. एंटरिंग व्हेरिएबल म्हणजे x2,
X2 कॉलम काय असेल, एंटरिंग व्हेरिएबल असेल, आणि इथं लेस रेशो जो आहे तो करस्पॉन्डिंग रो हा लिव्हिंग व्हेरिएबल असेल. बरोबर. पुन्हा इटरेशन 1 साठी जर मी ते स्टेटमेंट परत लिहितो इथं, इटरेशन 1 साठी बघा, एंटरिंग व्हेरिएबल काय आहे, X2 घेतलेला आहे मी. हा एंटरिंग व्हेरिएबल मी X2 घेतलेला आहे का, इथं 15 - 13m ही मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, आणि मला डिसाईड करायचं आहे लिव्हिंग व्हेरिएबल. तर लिव्हिंग व्हेरिएबल म्हणजे मी इथं जर रेशो घेतला तर रेशो 10/3. सो 10/3 हा लिस्ट रेशो आहे, त्यामुळं हा A2 जो आहे, हा A2 रो हा काय असेल, लिव्हिंग व्हेरिएबल असेल. आणि इथं हा करस्पॉन्डिंग रो आणि हा करस्पॉन्डिंग कॉलम, ह्या दोघांच्या इंटरसेक्शन वरती असणारा हा पर्टिक्युलर पॉईंट जर मी घेतला तर हा पर्टिक्युलर पॉईंट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पिव्होट इलेमेंट म्हणतो किंवा पिव्होट पॉईंट म्हणतो. तर पिव्होट पॉईंट या टेबलमध्ये किती आहे, 9 हा आहे. आणि तो कसा घेतला मी, हा करस्पॉन्डिंग रो आणि हा करस्पॉन्डिंग कॉलमचा इंटरसेक्शनचा पॉईंट म्हणजे आपण पिव्होट इलेमेंट घेतला. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यूजचा उपयोग करून, म्हणजे जो करस्पॉन्डिंग मी एंटरिंग व्हेरिएबल आणि लिव्हिंग व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याचे जे करस्पॉन्डिंग कॉलम आहेत आणि रो आहेत, त्याच्यावरून आपण नेक्स्ट टेबल क्रिएट करणार. तर तो टेबल, नवीन टेबल जो मी बनवतोय, तो टेबल बनवत असताना इथं असणाऱ्या ह्या रो वाईज व्हॅल्यू, इथं असणाऱ्या ह्या रो वाईज व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यूचा आपण उपयोग करणार. सो ओल्ड व्हॅल्यू आहेत, ह्या ज्या आहेत ह्या ओल्ड व्हॅल्यू आहेत, आणि ह्या ओल्ड व्हॅल्यूचा यूज करून आपण न्यू व्हॅल्यू क्रिएट करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी एक टेबल क्रिएट करतोय. ओके. सो टेबल आफ्टर इटरेशन 1. इटरेशन 1 आपण ऍक्च्युली करतोय इथं. तर इटरेशन 1 चा मी टेबल क्रिएट करतोय, आणि ह्या बेसिकली इटरेशनमध्ये किंवा ह्या टेबलमध्ये सेमच आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत, किंवा टेबल जो आहे तो सिमिलर आहे. जसं आपण इथं टेबल क्रिएट केला होता, तोच टेबल मी इथं कन्सिडर केलेला. आणि इथं सुद्धा बघा, बेसिकली आपल्याला इथं बेसिक व्हेरिएबल कन्सिडर करायचे आहेत. X1, X2, X3, S1, S2, A1, A2 याचे जे काही कोइफिशियंट होते ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये, बिगेमच्या फॉर्ममध्ये आपण जे आणले होते, ते कोइफिशियंट्स मी इथे लिहून घेतलेले आहेत. आणि आता मात्र नेक्स्ट स्टेप करत असताना आपल्याला इथं जो एंटरिंग व्हेरिएबल आणि लिव्हिंग व्हेरिएबल घेतलेले आहेत आपण, त्याचा विचार करावा लागेल. हा इथं सुद्धा आपण 2 रो कन्सिडर करतोय, रो 1 आणि रो. इथं बघा, आता इथं मगाशी आपण घेतला होता A1 आणि A2, पण आता मात्र आपण म्हणतो इथं लिव्हिंग व्हेरिएबल A2, म्हणजे A2 जो आहे तो लिव्ह होतोय, त्यामुळे A2 ला आपल्याला रिप्लेस करावं लागेल. कशानं, X2 न रिप्लेस करावं लागेल. त्यामुळे इथं मात्र लिहिताना आता मी काय लिहीन, इथं लिहिताना मी आता X2 लिहिणार. इथं लिहित असताना मी X2 लिहिणार, आणि X2 न कशाला रिप्लेस केलेलं आहे, X2 न रिप्लेस केलेलं आहे A2 ला. बरोबर, X2 न A2 ला रिप्लेस केलेलं आहे. आणि ते रिप्लेस केल्यानंतर आता इथं मात्र ज्यावेळी मी कोइफिशियंट लिहिणार, ह्या X2 चा कोइफिशियंट लिहिणार, तो कुठला लिहिणार, हा इथला जो X2 चा कोइफिशियंट आहे तो मी लिहून घेणार. त्यामुळे इथं जर मी X2 चा कोइफिशियंट लिहिला तो किती असेल, 15 असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर रो 1 साठी इथं मात्र बेसिक व्हेरिएबल लिहित असताना बेसिक व्हेरिएबल अगोदर जो होता तोच आहे. सो अगोदर कुठला होता बेसिक व्हेरिएबल, A1 होता, त्यामुळे तोच व्हेरिएबल मी इथं आता लिहून घेतलेला आहे. ठीक आहे. आणि A1 चा कोइफिशियंट काय आहे, तर A1 चा कोइफिशियंट आहे M, त्यामुळे तो मी M इथं कोइफिशियंटच्या कॉलम मध्ये लिहून घेतला. आता आपल्याला इथं येणाऱ्या न्यू रो R1 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत, न्यू रो R2 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर ते मी कशा कॅल्क्युलेट करणार, आपल्याकडे इथं आता पिव्होट इलेमेंट आहे, पिव्होट इलेमेंट आपल्याकडे आहे. हा तर पिव्होट इलेमेंट बघा, आपल्याला ज्यावेळी न्यू रो 2 कॅल्क्युलेट करायचं आहे, न्यू रो 2 कॅल्क्युलेट करायचं आहे, न्यू रो 2 कुठं आहे, इथं आहे. हा ओल्ड होता, बरोबर. आणि इथं आपण न्यू रो 2 कॅल्क्युलेट करणार आहे. इथं येणारी प्रत्येक व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करत असताना आपण या पिव्होट इलेमेंटचा उपयोग करणार. आणि ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करणार मी, इथली असणारी ओल्ड व्हॅल्यू जी आहे, त्या प्रत्येक ओल्ड व्हॅल्यूला मी या पिव्होट इलेमेंटनं डिवाइड करणार. बरोबर. म्हणजे मी इथं
सिम्पली लिहून घेतो पहिल्यांदा ते सगळं. बघा, मला न्यू रो 2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, म्हणजे इथल्या व्हॅल्यूज मला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सो इथल्याच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना मी या टेबलमध्ये असणाऱ्या ह्या ज्या व्हॅल्यू आहेत 3960 -1 आणि 30, ह्या सगळ्या व्हॅल्यूंना पिव्होट एलिमेंट 9 ने डिवाइड करायला. म्हणजे इथे असणारी नवीन व्हॅल्यू 3/9, 9/9, 6/9, 0/9, -1/9, 0/9 आणि 1/9, 30/9 अशा त्या व्हॅल्यू असतील. त्याच व्हॅल्यू मी इथे लिहून घेतलेल्या आहेत. 3/9, 9/9, 6/9, 0/9, -1/9, 0/9, 1/9 आणि 30/9. हां, आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू मी इथं कॅल्क्युलेट करून घेतल्या आणि न्यू रो 2 जर मी त्या व्हॅल्यू इथं लिहून घेतल्या तर त्या व्हॅल्यू अशा असतील. सिम्पली मी इथं लिहून दाखवल्या कॅल्क्युलेशन करून आणि त्याच व्हॅल्यू मी इथं मेन्शन केलेल्या आहेत. नेक्स्ट मला आता कॅल्क्युलेट करायचं आहे न्यू रो 1. न्यू रो 1 मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता बघा, न्यू रो 1 कॅल्क्युलेट करत असताना इथं इथं ॲक्चुअली तो पिव्होट एलिमेंट आपला या टेबलमध्ये होता, 9 होता. त्यामुळे 9/9 केल्यानंतर इथं आन्सर किती आलं? 1 आलं. तर बेसिकली आपण काय केलं पाहिजे, हा रोच्या इथल्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना या करस्पॉन्डिंग कॉलममध्ये हा 1 सोडून इथं असणारी रोची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आली पाहिजे? 0 आली पाहिजे. बरोबर? सो ते तसं आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं पाहिजे. ते ऑपरेशन मी कसं करणार? मला न्यू रो 1 कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो न्यू रो 1 कॅल्क्युलेट करण्यासाठी मी ओल्ड रो 1च्या ज्या व्हॅल्यू आहेत, त्या ओल्ड रो 1च्या व्हॅल्यूमधून -4 टाइम्स मी आत्ता जो नवीन रो 2 कॅल्क्युलेट केला, न्यू रो 2 कॅल्क्युलेट केला, त्या व्हॅल्यू ह्या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन करेन आणि ती व्हॅल्यू ह्या ओल्ड रो 1 मधून मी काय करेन? मायनस करेन. मी पहिला लिहून घेतो इथं सगळ्या व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला समजेल काय म्हणतोय मी. बघा, सो 2, 4, 6, -1, 0, 1, 0, 24 ह्या व्हॅल्यू ओल्ड व्हॅल्यू आहेत. कशाच्या? रो 1च्या. म्हणजे इथं बघा, त्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत? 2, 4, 6, -1, 0, 1, 4, 24. त्या मी इथं लिहून घेतल्या ओल्ड व्हॅल्यू सगळ्या. ठीक आहे. आणि -4 -4 मी हा 4 कुठून घेतला? पर्टिक्युलर ह्या x2च्या कॉलममध्ये इथं जर मी बघितला 9 हा पिव्होट एलिमेंट होता आपला आणि नेक्स्ट R1च्या रो मध्ये असणारा हा ही इथली व्हॅल्यू किती होती? 4 होती. सो ती 4 व्हॅल्यू मी इथं लिहून घेतली. ही 4 व्हॅल्यू आहे इथं आणि मल्टिप्लाय बाय न्यू रो 2. सो न्यू रो 2 म्हणजे कुठले? इथं आपण ज्या आता व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या या व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू. तर मी तसं केलं तर बघा, इथं 4 -4 इंटू 1. सो 4 - 4 किती येईल? 0 येईल. म्हणजे आपलं टार्गेट हे पाहिजे की इथं येणारी व्हॅल्यू ही 0 आली पाहिजे. सो ती 0 येण्यासाठी आपल्याला सिम्पली मॅथमॅटिकल इक्वेशन करायचं आहे. हां, आणि इथं हा 4चा फॅक्टरच मी का घेतला? 4च का घेतलं मी इथं? का? कारण हे की इथं 9चा करस्पॉन्डिंग कॉलमची व्हॅल्यू इथली R1ची व्हॅल्यू ही किती आहे? 4 आहे. त्यामुळे तो 4 फॅक्टर मी तसा घेतलेला आहे. ठीक आहे. आणि मी आता न्यू रो 1च्या व्हॅल्यू असं सगळ्या कॅल्क्युलेट करेन आणि त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर मी त्या पुन्हा इथं सगळ्या मेन्शन करून घेतो. ठीक आहे. तर बघा, सो 2/3, 0, 10/3 असं कॅल्क्युलेट करत गेलो तर मी त्या 32/3, सो 32/3 पर्यंत मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला सेम करायची आहे. आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल झेडजेची. सॉरी, व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे झेडजेची. सो झेडजेची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट कशी करतो? सिम्पली R1च्या व्हॅल्यू सॉरी इथं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, तर मी इथं देऊन घेतो पहिला. R1च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता आपल्याला पाहिजे झेडजेची व्हॅल्यू. सो झेडजेची व्हॅल्यू आपण कशी करतो? m इंटू 2/3 प्लस 15 इंटू 1/3 ही असेल इथली व्हॅल्यू. त्याच्यानंतर इथली व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी करणार? m इंटू 0 प्लस 15 इंटू 1. इथली व्हॅल्यू m इंटू 10/3 प्लस 15 इंटू 2/3. सो लाईकवाईज मी इथल्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. आणि त्या व्हॅल्यू जर मी कॅल्क्युलेट केल्या तर त्या कशा येतील? अशा येतील. सो 2m/3 प्लस 5, 15, 10m/3 प्लस 10 मायनस m, 4m/9 मायनस 5/3 m. आणि इथं मात्र मी व्हॅल्यू लिहित असताना डॅश लिहिलेलं आहे. इथं कुठलीच व्हॅल्यू लिहिलेली नाही.
तर ह्याचं रिझन काय? इथं आपण काय म्हटलं? लिव्हिंग व्हेरिएबल ए टू म्हटलं. ए टू व्हेरिएबल काय होतोय? लिव्ह होतोय असं म्हटलं. त्यामुळे इथं मात्र आता करस्पॉन्डिंग इथं येणाऱ्या झेडजेची व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार नाही. ए टू सोडून अदर जे बेसिक व्हेरिएबल्स आहेत, आर्टिफिशियल व्हेरिएबल आहेत आणि स्लॅक व्हेरिएबल आहेत, तेच फक्त आपण कन्सिडर करणार. जर तो व्हेरिएबल लिव्ह झाला तर त्याला आपण इथं कन्सिडर करणार नाही. त्यामुळे मी इथं डॅश दिलेला आहे. नेक्स्ट स्टेप करणार मी सीजे मायनस झेडजे कॅल्क्युलेट करेल. सीजे मायनस झेडजे कॅल्क्युलेट करणार. सीजे मायनस झेडजे कॅल्क्युलेट कसं करणार? सीजे ह्या इथं असणाऱ्या व्हॅल्यू आहेत, कोइफिशियंटच्या व्हॅल्यू ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मधल्या, बिग एम फॉर्म मधल्या. त्या व्हॅल्यू मधून मी काय करणार? इथं ज्या झेडजेच्या व्हॅल्यू आता मी कॅल्क्युलेट केल्या त्या सबस्ट्रॅक्ट करणार. ठीक आहे. सो सिम्पली 7 मायनस 2m/3 प्लस 5, 15 मायनस 15, 20 मायनस 10m/3 प्लस 10, असं मी सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून जाईल आणि त्या कॅल्क्युलेट केल्या तर मला ह्या व्हॅल्यू अशा दिसतील. परत बघा इथं सुद्धा मी काय काय केलेलं आहे, करस्पॉन्डिंग ए टू ची असणारी व्हॅल्यू ही मी कन्सिडर केलेली नाही, कारण इथं आपण म्हटलेलं आहे ए टू इट इज अ लिव्हिंग व्हेरिएबल. ठीक आहे. तर मी असा हा टेबल बनवून घेतला. आता पुन्हा आपल्याला ऑप्टिमॅलिटीची कंडिशन चेक करून बघावी लागेल. आणि ऑप्टिमॅलिटीची कंडिशन काय आहे? ऑप्टिमॅलिटी कंडिशन हीच आहे की पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम मॅक्सिमायझेशनचा आहे का मिनिमायझेशनचा असेल ते व्यवस्थित बघावं लागेल. हा, जर प्रॉब्लेम हा तुमचा मॅक्सिमायझेशनचा असेल तर इथं मात्र प्रत्येक सीजे मायनस झेडजे रोजची व्हॅल्यू इट हॅज टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू 0. इथं सगळ्या व्हॅल्यू ह्या निगेटिव्ह पाहिजेत किंवा शून्य पाहिजेत. पण आपला प्रॉब्लेम जो आहे तो मिनिमायझेशनचा आहे. सो मिनिमायझेशनच्या प्रॉब्लेमसाठी मात्र सगळ्या व्हॅल्यू सीजे मायनस झेडजेच्या व्हॅल्यू ह्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. एकतर ती व्हॅल्यू 0 पाहिजेत किंवा ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे. पण इथं जर मी करस्पॉन्डिंग सीजे मायनस झेडजेच्या व्हॅल्यू बघितल्या, सीजे मायनस झेडजेची व्हॅल्यू बघितल्या तर बघा त्या व्हॅल्यू काय नाही आहेत, सगळ्या व्हॅल्यू ह्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 नाही आहेत. म्हणजे इथं बघितलं तर ही व्हॅल्यू 0 आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पण ज्या अर्थी आपण इथं यम कन्सिडर केलेला आहे आणि यम म्हणजे आपण मोस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणतो. सो त्याचा जर मी विचार केला, म्हणजे समजा अजून करा म्हणतो मी की यमचं आन्सर जर मी 1000 घेतलं तर जर मी ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कम्पेअर केली तर ह्या सगळ्या व्हॅल्यू काय येतील? निगेटिव्ह येतील. आणि त्या तीन निगेटिव्ह व्हॅल्यूमध्ये 10 मायनस 10m/3 ही जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू मोस्ट निगेटिव्ह असेल. बरोबर. त्यामुळं ह्या मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू वरून आपण काय करणार? नेक्स्ट एंटरिंग व्हेरिएबल डिसाईड करणार. बरोबर. त्यामुळे इथं 10 मायनस 10m/3 ही मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. त्यामुळे हा जो करस्पॉन्डिंग आता कॉलम असेल, हा करस्पॉन्डिंग कॉलम काय असेल आपला? एंटरिंग व्हेरिएबल असेल. बरोबर. आणि पुन्हा तेच करावं लागेल आपल्याला, इथं रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल आणि त्या रेशोची ज्याची व्हॅल्यू सगळ्यात कमी तो करस्पॉन्डिंग रो हा काय असेल आपल्याला? लिव्हिंग व्हेरिएबल असेल. बरोबर. तर इथं 10 मायनस 10m/3 हा सगळ्यात मोस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि हा काय झाला? करस्पॉन्डिंग कॉलम झाला, एंटरिंग व्हेरिएबल झाला. त्यामुळे इथं काय असेल? x3 हा एंटरिंग व्हेरिएबल असेल आणि इथं आपल्याला आता रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. आणि तो रेशो मी कसा घेणार आता? इथं रेशो कसा घेणार? 32/3 डिवायडेड बाय 10/3. बरोबर. 32/3 डिवायडेड बाय 10/3. तर ते आन्सर जवळपास येईल 3.2. आणि इथं मात्र 10/3 डिवायडेड बाय 2/3. 10/3 डिवायडेड बाय 2/3 हे मी कॅल्क्युलेट करेन. कॅल्क्युलेट केलं तर त्याचं आन्सर दिसतं 5. आणि इथं जर मी बघितलं तर 3.2 इज लेस दॅन 5. आपल्याला लेस रेशोची व्हॅल्यू पाहिजेत. तर इथं मी म्हणू शकतो की हा करस्पॉन्डिंग रो हा काय होतो? लिव्हिंग व्हेरिएबल होतो. म्हणजे इथं जर मी म्हटलं तर A1 हा काय आहे? लिव्हिंग व्हेरिएबल आहे आणि x3 हा जो असेल एंटरिंग व्हेरिएबल असेल. बरोबर. त्यामुळं आपल्याला इटरेशन 2 करत असताना, इटरेशन 2 ज्यावेळी मी करणार तर इटरेशन 2 साठी एंटरिंग व्हेरिएबल म्हणजे मोस्ट निगेटिव्ह टर्म आहे आणि मोस्ट निगेटिव्ह टर्म किती आहे? 10 मायनस 10m/3. 10 मायनस 10m/3. आणखी पर्टिक्युलर लिव्हिंग व्हेरिएबलसाठी आपण लिस्ट रेशोचा विचार करतो, मिनिमम रेशोचा विचार करतो. ह्या दोन व्हॅल्यूमध्ये लिस्ट व्हॅल्यू कुठली आहे? 3.2 ही लिस्ट व्हॅल्यू आहे.
त्यामुळं x3 हा एंटरिंग व्हेरिएबल असेल, x3 हा एंटरिंग व्हेरिएबल असेल. आणखी A1 हा A1 जो असेल हा लिव्हिंग व्हेरिएबल असेल. आणखी हा पर्टिक्युलर रो आणि हा पर्टिक्युलर कॉलमच्या इंटरसेक्शनचा पॉइंट म्हणजे जर मी घेतला 10/3 तर हा 10/3 ही पर्टिक्युलर व्हॅल्यू काय असेल, पिव्होट इलेमेंट असेल. हा तर बेसिकली 3 गोष्टी आपल्याला डिसाईड कराव्या लागतात. एक म्हणजे इंटरिंग व्हेरिएबल, त्याच्यानंतर लिव्हिंग व्हेरिएबल आणि त्याच्यानंतर काय डिसाईड करावं लागतं, पिव्होट इलेमेंट डिसाईड करावा लागतो. आणि हे 3 डिसाईड केल्यानंतर मग आपण नेक्स्ट टेबल जो आपण क्रिएट करणार आहे त्या टेबलच्या व्हॅल्यू आपण त्याच्या बेसिसवरती डिसाईड करतो. हा? तर हे 3 जे व्हॅल्यूज आहेत दॅट विल डिसाईड द नेक्स्ट टेबल. बरोबर. तर तुम्ही पुन्हा आपला टेबल डिसाईड करत असताना आपल्याला व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या लागणार आहेत त्या पुन्हा एकदा इथे मी जस्ट लिहून घेतो. हा व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या असणार आहेत त्या एंटरिंग व्हेरिएबल, लिव्हिंग व्हेरिएबल आणि पिव्होट इलेमेंट. आणि मी आता पुन्हा तो टेबल बनवून घेतोय, त्याला फायनल टेबल म्हणू. आता पुन्हा तो टेबल त्याचं स्ट्रक्चर जसा अगोदरचा इथला टेबल होता सेम तसंच असेल, त्यात काही फरक नाही. टेबलच्या व्हॅल्यू आपण तशाच सगळ्या लिहून घेणार आहे, कुठल्याही प्रकारचे चेंज होणार नाही. बेसिक व्हेरिएबल सो हा रो सेम असेल, काय त्यात काही चेंज नसेल. इथं सुद्धा आपण कन्सिडर करत असताना 2 रो कन्सिडर करणार, रो 1 आणि रो 2. पण इथं जो आता आपण म्हटलेला आहे x3 हा एंटरिंग व्हेरिएबल आहे अँड A1 हा लिव्हिंग व्हेरिएबल आहे. त्यामुळे अगोदरच्या टेबलमध्ये इथं जो करस्पॉन्डिंग A1 होता तिथं आपण आता A1 च्या ठिकाणी काय मेन्शन करणार, x3 मेन्शन करणार. त्यामुळे ह्या टेबलमध्ये लिहित असताना या टेबलमध्ये इथं मात्र मी आता A1 लिहिणार नाही, इथं लिहिताना मी x3 लिहिणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं मात्र बेसिक व्हेरिएबल जो इथं होता x2 होता तोच राहील, तो चेंज होणार नाही. ठीक आहे. तो x3 मी इथं का लिहिला, कारण x3 हा एंटरिंग व्हेरिएबल होता आणि इट इज रिप्लेसिंग A1. इथं असणारा A1 जो आहे त्यानं तो रिप्लेस केलेला आहे. ठीक आहे. आता पुन्हा x3 चं कोएफिशियंट काय असेल, x3 चं कोएफिशियंट इथं जो आहे तोच असेल. सो x3 चं कोएफिशियंट किती आहे, 20. आणि x2 चं कोएफिशियंट काय आहे इथं 15. तो जो काही कोएफिशियंट आहे तो मी इथं लिहून घेतो. आता पुन्हा प्रोसिजर आपल्याला तीच करायची आहे जी आपण इथं मागं केली. आपल्याला इथं पुन्हा एकदा काय शोधायचं आहे, न्यू रो R1 च्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत, न्यू रो R2 च्या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या आहेत. बघा, तर आपल्याला शोधायचं आहे काय, न्यू रो R1 ची व्हॅल्यू शोधायची आहे आणि न्यू रो 2 ह्याच्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत. आता हे व्हॅल्यू शोधताना आपण काय करणार बघा, पिव्होट एलिमेंट आहे, पिव्होट एलिमेंट 10/3 आहे. पिव्होट एलिमेंट 10/3 बरोबर, तो कोणत्या रो मध्ये आहे, रो 1 मध्ये आहे. तर नवीन रो R1 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना काय करणार आपण, सरळ सरळ ह्या इथं ज्या व्हॅल्यू आहेत ह्या प्रत्येक व्हॅल्यूला आपण 10/3 ने डिवाइड करणार. म्हणजे सरळ सरळ 2/3 डिवायडेड बाय 10/3, 0 डिवायडेड बाय 10/3, 10/3 डिवायडेड बाय 10/3, -1 डिवायडेड बाय 10/3, 4/9 डिवायडेड बाय 10/3, 1 डिवायडेड बाय 10/3 आणि -4/9 डिवायडेड बाय 10/3 आणखी 32/3 डिवायडेड बाय 10/3 अशा व्हॅल्यू आपल्याला घ्याव्या लागतील. पिव्होट एलिमेंटना आपण सरळ सरळ रो 1 च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला काय करतो, ओल्ड व्हॅल्यू जी आहे त्या ओल्ड व्हॅल्यूला आपण नवीन सरळ सरळ 10/3 ने काय करतो, डिवाइड करतो. तेच मी इथं लिहून घेतलेलं आहे बघा. 2/3 डिवायडेड बाय 10/3 ह्या इथं मी हे सगळे आहेत ह्या ओल्ड व्हॅल्यू आहेत, ज्या अगोदरच्या टेबलमध्ये होते ते लिहून घेतल्यात. आणखी त्या सगळ्या व्हॅल्यूला 10/3 न डिवाइड केलेलं आहे. बरोबर. फक्त एक गोष्ट जर इथं मी बघितली तर हा जो अगोदरचा टेबल होता ह्या टेबलमध्ये आपण A2 ची व्हॅल्यू इथं डॅश लिहिल्या होत्या का, A2 व्हेरिएबल इथं लिव्हिंग व्हेरिएबल होता म्हणून. बरोबर. पण सेम आता ह्या इटरेशनला आल्यानंतर आपण काय मेन्शन केलं इथं, की A1 हा लिव्हिंग व्हेरिएबल आहे. त्यामुळं इथं व्हॅल्यू मी घेत असताना इथं बघा मी इथं व्हॅल्यू लिहिलेली आहे पण त्याच्या पुढे डॅश लिहिलंय, कारण हे जे कॅल्क्युलेशन आहे
हे करस्पॉन्डिंग A1 आणि A2 येतं. त्यामुळे तिथं ती व्हॅल्यू आपण कन्सिडरच करणार नाही. त्यामुळे मी सरळ सरळ हा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये सगळ्या व्हॅल्यू हे ऑलरेडी डॅश आहेत किंवा ती व्हॅल्यू एक्झिस्टच करत नाही किंवा ती व्हॅल्यू 0 आहे असं कन्सिडर करतो. का A1 आणि A2 हे ज्या त्या इटरेशनमध्ये काय होतात लिव्हिंग व्हेरिएबल होतात. त्यामुळं इथं मी त्याला डॅश लिहिलेलं आहे. त्यामुळे ते मी कॅल्क्युलेशनमध्ये इथं कन्सिडर केलेलं नाही. हे 2 कॉलम सोडून बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतील. तर त्या न्यू रो 1च्या व्हॅल्यू मी सगळ्या कॅल्क्युलेट केल्या आणि त्या कॅल्क्युलेट करून मी मी इथं त्या मेन्शन करतो सगळ्या. ज्या व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, मी इथे मेन्शन केलेल्या. आता न्यू रो 2च्या व्हॅल्यू जर मला कॅल्क्युलेट करायच्या असतील, तर ते कॅल्क्युलेट करताना मी लॉजिक काय लावतो? बघा, आता आपला जो एंटरिंग व्हेरिएबल आहे, तो x3 हा एंटरिंग व्हेरिएबल होता मागच्या टेबलमध्ये. तर इथं आपण तो 1 करून घेतला पिव्होट एलिमेंटने डिव्हाइड करून. हां, तर x3 चा जर मी इथं पर्टिक्युलर कॉलम बघितला, तर x3 साठी इथं 10/3 चा आपण आता नेक्स्ट न्यू व्हॅल्यूमध्ये इथं 1 केलेला आहे. आता ह्या पर्टिक्युलर कॉलममध्ये अदर दॅन धिस व्हॅल्यू नेक्स्ट रोची जी व्हॅल्यू होती, हां, ही किती आहे? 2/3 आहे. तर ह्या फॅक्टरचा आपण काय करतो? यूज करतो. ह्या 2/3 चा मी यूज करतो आणि तो 2/3 मी इथं मेन्शन केलेला आहे. तर ओल्ड व्हॅल्यूतून आपण काय करतो? 2/3 टाइम्स आता इथं ज्या आपण न्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, म्हणजे कुठली? ही 1/5, 0, 1, -3/10, 2/15, 16/5 ह्या ज्या आपण न्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, त्याला आपण काय करतो? मल्टिप्लाय बाय 2/3 करतो आणि हा 2/3 मी कुठून घेतला? 2/3 कुठून घेतला मी हा 2/3? तर हा 2/3 म्हणजे इथं जो मगाशी पिव्होट एलिमेंट होता, त्या पर्टिक्युलर कॉलम मधली R2 रो ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू 2/3 ती मी इथं दिलेली आहे. बरोबर? आणि त्या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन करून ओल्ड रो 2 मधून ओल्ड रो 2 च्या व्हॅल्यू ज्या आहेत, ओल्ड रो 2 च्या व्हॅल्यू कुठल्या आहेत? तिथं आता ओल्ड रो 2 च्या व्हॅल्यू म्हणजे या इथं असणाऱ्या सगळ्या व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूतून मी काय करेन? त्या सबस्ट्रॅक्ट करेन. मी जस्ट इथं सगळ्या व्हॅल्यू लिहून घेतो. इथं सगळ्या व्हॅल्यू मी लिहून घेतो. ठीक आहे. आणि इथं सुद्धा बघा पुन्हा A1 आणि A2 करस्पॉन्डिंग टू आर्टिफिशियल व्हेरिएबल A1 आणि A2 च्या व्हॅल्यू जे काय कॅल्क्युलेशन असेल ते मी निग्लेक्ट करतोय किंवा ते मी कन्सिडर करत नाही, 0 कन्सिडर करतोय. कारण A1 आणि A2 हे दोन्ही सुद्धा आपण लिव्हिंग व्हेरिएबल आहेत असं कन्सिडर केलेलं. ठीक आहे. त्यामुळं त्या सगळ्या व्हॅल्यू मी न्यू रूट 2 च्या सुद्धा आता कॅल्क्युलेट केल्या. त्या व्हॅल्यूज मी आता लिहून घेतो. ठीक आहे. आणि ह्या व्हॅल्यू आता सगळ्या आपल्याला भेटल्यानंतर मग पुन्हा आपल्याला तेच करावं लागेल. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे झेडजे. बरोबर? झेडजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो सीजे मायनस झेडजे. बरोबर? सो झेडजे आपण कॅल्क्युलेट कसं करणार? 20 इंटू 1/5 प्लस 15 इंटू 1/5 इथली व्हॅल्यू भेटेल आपल्याला. त्याच्यानंतर इथली झेडजेची व्हॅल्यू भेटण्यासाठी आपल्याला करावं लागेल 20 इंटू 0 प्लस 15 इंटू 1. सो असं मी प्रत्येक कॉलम वाईज ते करत जाईन आणि मग मी इथं येणाऱ्या झेडजेच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करेन. त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर ह्या आपल्याला अशा दिसतील 7, 15, 20, -3, -1/3 इथं आपण कन्सिडर करत नाहीये. त्याच्यानंतर 80 आणि झेडजे मायनस झेड सीजे मायनस झेडजे कसं करणार मी? सीजे मायनस झेडजे. सो 7 minus 7, 15 minus 15, 20 minus 20, 0 minus 3, 0 minus 1/3 आणि इथं तर संबंधच नाही. ठीक आहे. तर मी सगळ्यात तशा जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर मला व्हॅल्यू कशा दिसतील? सो इथं असेल 0, 0, 0, 3 आणि 1/3. तर सीजे मायनस झेडजे मी आता कॅल्क्युलेट करून घेतला आणि आता सीजे मायनस झेडजे कॅल्क्युलेट केल्यानंतर मग आपण ऑप्टिमॅलिटीची जी काय कंडिशन आहेत, ऑप्टिमॅलिटीची कंडिशन चेक करून बघणार. आणि ऑप्टिमॅलिटीची कंडिशन आपल्याला माहित आहे. प्रॉब्लेम मॅक्सिमायझेशनचा का आहे का मिनिमायझेशनचा आहे त्याच्यावरती आपण डिसाईड करतो. प्रॉब्लेम मॅक्सिमायझेशनचा असेल तर सीजे मायनस झेडजेच्या व्हॅल्यू सगळ्या निगेटिव्ह पाहिजेत किंवा 0 पाहिजेत आणि प्रॉब्लेम जर मिनिमायझेशनचा असेल तर सगळ्या व्हॅल्यू त्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजेत. इथं जर मी बघितलं, इथं ह्या 3 व्हॅल्यू 0 आहेत आणि ह्या 2 व्हॅल्यू ज्या आहेत त्या ग्रेटर दॅन 0 आहेत. म्हणून मी असं म्हणू शकतो की इथं ऑप्टिमॅलिटीची कंडिशन जी काय आहे ती आपण रीच केलेली आहे. त्यामुळं येणारं जे काय सोल्युशन आहे म्हणजे ह्या झेडजेची करस्पॉन्डिंग इथली जी काय व्हॅल्यू आहे, हे जे सोल्युशन आहे, ऑप्टिमल सोल्युशन काय भेटलेलं आहे आपल्याला? 82 भेटलेलं आहे. आणि त्या ऑप्टिमल सोल्युशनसाठी x3 ची व्हॅल्यू किती आहे? 16/5 आणि x2 ची व्हॅल्यू काय आहे? 6/5
एवढी आहे. त्यामुळे आता ऑप्टिमल सोल्युशन ज्यावेळी मी म्हणेल, तर ऑप्टिमल सोल्युशनसाठी x2 ची व्हॅल्यू 6/5, x3 ची व्हॅल्यू असेल 16/5. ते कुठून घेतलं मी? x2 ची व्हॅल्यू 6/5, x3 ची व्हॅल्यू 16/5 आणि x1 आपण घेतलेलं नाहीये, त्यामुळे x1 ची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे, असं आपण अझूम करतो. सो x1 0, x2 6/5 आणि x3 16/5. ह्या 3 व्हॅल्यू म्हणजे करस्पॉन्डिंग त्या डिसिजन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू झाल्या. आणि ऑप्टिमल सोल्युशन जे काय आहे, ऑप्टिमम व्हॅल्यू जी आहे झेडची फंक्शनची, ती किती आहे? 82 एवढी आहे. बरोबर. आणि आपल्याला व्हॅल्यू पाहिजे होती ती मिनिमम व्हॅल्यू पाहिजे होती. इथं व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट टेबलमधून दिसते, पण ती काय करून बघू? कॅल्क्युलेशन करून बघू, आपल्याला व्हॅल्यू मिनिमम भेटते का? बरोबर. मिनिमम व्हॅल्यू भेटते काय आपल्याला चेक करावं लागेल. ती व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आपलं जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे? 7x1 + 15x2 + 20x3. इथं जर मी करस्पॉन्डिंग x1, x2, x3 ची व्हॅल्यू जर पुट केली, तर मला आन्सर किती भेटलं पाहिजे? जे ह्या टेबलमध्ये दाखवलं ते आन्सर किती भेटलं पाहिजे? मला 82 भेटलं पाहिजे. बरोबर. मग सेम ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मी घेतलं लिहून आणि तिथं जर मी x1 आणि x2, x3 च्या व्हॅल्यू पुट केल्या. सो x1 ची व्हॅल्यू मी 0 पुट केली, x2 ची व्हॅल्यू 6/5, x3 ची व्हॅल्यू 16/5 पुट केली आणि जर मी झेड कॅल्क्युलेट केला, तर मला आन्सर 82 दिसलं पाहिजे. आणि ते जर मी कॅल्क्युलेट केलं, तर मला आन्सर किती दिसतं? 82 दिसतं. आणि ते 82 आणि हे 82 काय होतं? मॅच होतं. राईट. त्यामुळे मी ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये बिग एम मेथड वापरून काय केलं? डिसिजन व्हेरिएबल्स आहेत आपले जे x1, x2, x3, त्या प्रत्येक बेसिक व्हेरिएबलची मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि z = 82 हे काय झालं? ऑप्टिमल सोल्युशन झालं. आणि इथं आपण एक ऑब्झर्व केलं, तर जे आर्टिफिशियल व्हेरिएबल्स आहेत, आर्टिफिशियल व्हेरिएबल म्हणजे कुठले? A1 आणि A2, ह्याचं उत्तर काय आहे? ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये इथं A1 आणि A2चं उत्तर काय आहे? 0 आहे. आणखी CJ - ZJच्या व्हॅल्यू ह्या ह्या पर्टिक्युलर रो मध्ये जर आपण बघितल्या, ते ऑल आर पॉझिटिव्ह. ते ऑल आर पॉझिटिव्ह अँड दे आर ग्रेटर दॅन 0. बरोबर. त्यामुळं हा प्रॉब्लेम मिनिमायझेशनचा होता. त्यामुळं आपण ह्या कंडिशनवरती फोकस केला. काय? CJ - ZJ ऑल व्हॅल्यूज शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो फायनली आपल्याला हे भेटलं ऑप्टिमल सोल्युशन. आणि जे व्हेरिएबल्स होते आपले बेसिक व्हेरिएबल्स होते किंवा डिसिजन व्हेरिएबल्स होते, x1, x2, x3च्या ह्या व्हॅल्यू आहेत. x1 ची व्हॅल्यू 0, x2 ची व्हॅल्यू 6/5 आणि x3 ची व्हॅल्यू 16/5. सो आय होप ही जी मॅथमॅटिकल प्रोसिजर आपण केली, इटरेशनचे काय केले बिग एम मेथडसाठी, हे तुम्हाला समजले असतील. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.